स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी, ना औषध, ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी पहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आता बघा, हार्मोनल चेंज. हार्मोन्स कधी कधी बदलतात जेव्हा आपण लहानातून मोठ्या म्हणजे टीनेजमध्ये जातो किंवा 12-14 वर्षाचे असतो तेव्हा, किंवा 35-40 नंतर. लेडीजमध्येच हार्मोनल चेंज होतात असं नाही आहे, जेंट्समध्ये पण होतात. बघा, जेव्हा मुलगा हार्मोनल्स चेंज होतात तेव्हा त्याचा आवाज बदलतो, मुलीचं लुक बदलतो. जेव्हा प्रौढ झाल्यानंतर जेव्हा हे चेंजेस होतात तेव्हा स्त्री अतिशय चिडचिडी होते, किंवा जेंट्समध्ये एकतर विरक्तता येते किंवा त्यामधून आपण पळून जावं किंवा नसावं अशी भावना. अनेक भावना, म्हणजे जेव्हा हे हार्मोन्स चेंज होतात तेव्हा आपल्यालाच कळत नाही की ह्या भावना कुठून आल्या. अरे, मी तर कधी असा विचार करत नव्हतो किंवा नव्हते, मग हे कुठून आलं? तर हे आपण स्वीकारलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण स्वीकारू तेव्हा आपण ह्या हार्मोनल चेंजला सामोरं जाऊ. तर आपण यासाठी टॅपिंग करूया. हृदयावर हात ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आणि माझ्यासोबत कराटे चॉप पॉईंटवर टॅप करा की हार्मोनल चेंज हा एक निसर्गाचा नियम आहे. हार्मोनल चेंज हा एक निसर्गाचा नियम आहे. हार्मोनल चेंज हा एक निसर्गाचा नियम आहे. ही एक वृद्धीची भावना आहे. ही एक वृद्धीची भावना आहे. ही एक वृद्धीची भावना आहे. या चेंजला मी स्वीकारते. या हार्मोनल चेंजला मी स्वीकारते. या हार्मोनल चेंजला मी स्वीकारते. आणि त्यासोबत होणाऱ्या सर्व भावनांचा पण मी स्वीकार करते. आणि यासोबत बदलणाऱ्या सर्व भावनांचाही मी स्वीकार करते. आणि जसं आहे तसं मी ह्या शरीराला स्वीकार करते. जसं हे माझं शरीर आहे त्याला मी तसं स्वीकारते. आणि माझ्या या हार्मोनल चेंजमुळे जी माझी बॉडी इम्बॅलन्स झाली आहे किंवा माझ्या भावना इम्बॅलन्स झाल्या आहेत त्या मी मुक्त करते आणि स्वतःला स्टेबल बनवते. आणि मी स्वतःला स्टेबल बनवते. मी या हार्मोनल चेंजला स्वीकारते. मी ह्या 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 हार्मोनल चेंजला स्वीकारते. त्यामुळे होणारा माझ्या बॉडीतील बदलही मी स्वीकारते. या हार्मोनल चेंजमुळे माझ्या बॉडीमध्ये होणारा जो बदल आहे तोही मी स्वीकारते. हार्मोनल चेंजमुळे माझ्या बॉडीमध्ये जो काही बदल होतो तोही मी स्वीकारते. हार्मोनल चेंजमुळे माझ्या बॉडीमध्ये जो काही बदल होतो तोही मी स्वीकारते. हार्मोनल चेंजमुळे माझ्या बॉडीमध्ये जो काही बदल होतो तोही मी स्वीकारते. हार्मोनल चेंजमुळे माझ्या बॉडीमध्ये जो बदल होतो तो मी स्वीकारते. हार्मोनल चेंजमुळे माझ्या बॉडीमध्ये होणारा बदल मी स्वीकारते. हार्मोनल चेंजमुळे माझ्या बॉडीमध्ये होणारा बदल मी स्वीकारते. आणि त्यामधून ह्या हार्मोनल चेंजमधून मी मुक्त होऊ इच्छिते. ह्या हार्मोनल चेंजमधून मी मुक्त होऊ इच्छिते. या 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 हार्मोनल चेंजमधून मी मुक्त होऊ इच्छिते. मी जशी आहे तसं मी स्वतःला स्वीकारते.
मी जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकारते. मी जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकारते. मी जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकारते. मी जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकारते. मी जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकारते. मी जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकारते. मी जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकारते. हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. रेकग्नाइज, रिलीज अँड हील. 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 Recognize, release and heal. 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 हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा. अलगद डोळ्यावर ठेवा. डोळे उघडा आणि म्हणा, थँक्यू EFT मला ह्या त्रासातून मुक्त केल्याबद्दल. थँक्यू युनिवर्स. थँक्यू माय बॉडी. थँक्यू.